नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज ॲप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये सेकंड बीट आहे आपला रेडियस ऑफ कर्वेचर. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रेडियस ऑफ कर्वेचर कसं फाइंड आउट करायचं, त्याच्यावरचे कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेच आपण या लेक्चरमध्ये आज बघणार आहे. बघा, तर याच्यासाठी टाईम आपला कमी लागावं यासाठी मी आधीच काही क्वेश्चनचे सोल्युशन लिहून ठेवलेलं आहे, तर तेच आपण कंटिन्यू करू. बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर. बघा, क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ y इज इक्वल टू ई रेस टू एक्स. वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे ॲट 0,1. पॉईंट दिलेला आहे आपल्याला 0,1. तर सगळ्यात अगोदर बघा, आपल्याला याच्यामध्ये नेमकं काय करायचं असतं, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय करायचं आहे आपल्याला. तर बघा, y इज इक्वल टू ई रेस टू एक्स असं आपल्याला दिलेलं आहे. जे काही क्वेश्चन राहतो त्याचा दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे वायचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला तो येतो dy/dx, आणि याचा दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला तो येतो d2y/dx2. हे आपलं फिक्स आहे. बघा, म्हणजे जे काही इक्वेशन आहे त्याचा फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घ्या, तो आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू देणार dy/dx ची, आणि दुसऱ्यांदा घेतला तर त्याची व्हॅल्यू येणार d2y/dx2. असं आपलं सोल्युशन भेटन. आता राईट साईडला आपल्याला ई रेस टू एक्स दिसतोय, तर जो फॉर्म्युला आहे आपला, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. बघा, फॉर्म्युला कोणता आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, तो असणार आहे ई रेस टू एक्स. सगळ्यात पहिले आपण काय करू की याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपल्याला जेवढे फॉर्म्युला लागणार आहे तेवढे आपण एकदा बघून घेऊ. तर बघा, हा एक फॉर्म्युला लागणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, जो असतो ई रेस टू एक्सच. म्हणजे जर या ई रेस टू एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचं उत्तर येणार ई रेस टू एक्स, परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचं उत्तर परत येणार ई रेस टू एक्सच येणार आहे. चालतं, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच होत असतो. चालतं, तर किती वेळेस बी डेरिव्हेटिव्ह घ्या त्याचं उत्तर ई रेस टू एक्सच असणार. तर यो आपल्याला एक फॉर्म्युला लागणार आहे. त्यानंतर एका प्रॉब्लेममध्ये आपल्याला लागणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. बघा, साइनचा होत असतो कॉस, आणि त्याच प्रॉब्लेममध्ये लागणार आहे आपल्याला कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, तो असतो मायनस साइन. आता जे आपण आज प्रॉब्लेम बघणार आहे त्याच्यासाठीच सांगतोय, जेणेकरून जर आत्ताच तुम्ही पाठ करून ठेवले आधी आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम बघितलं ते तुम्हाला क्लिअर होतील. चालतं, जर आपण आधीच फॉर्म्युले पाठ करून ठेवले आणि त्याच्यानंतर क्वेश्चन बघितलं ते व्यवस्थित आपल्याला समजतात. साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, कॉसचा असतो मायनस साईन. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स असतो सेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स असतो सेक स्क्वेअर एक्स. चालतं, हे फॉर्म्युले आपल्याला इथं लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स असतो ई रेस टू एक्स, आणि एक बेसिक फॉर्म्युला आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एनचा, तो असतो एन एक्स रेस टू n-1. ते बेसिक फॉर्म्युले जे की कॉन्स्टंट नंबर राहतं ते आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढतो. आणि यामध्ये अजून एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचं आहे की जे कोणी एक्सची जागा घेणार, आता सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग आहे पण लॉग एक्सच्या बाजूला एक्स नसून, बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे फॉर्म्युला 1/x, पण ती जी एक्सची जागा आहे ती दुसरंच कोणी घेतली, बरोबर, एक्सच्या जागा दुसरंच कोणतरी असन, म्हणजे एक्सच्या ठिकाणी इथं लॉगच्या बाजूला, बघा लॉगच्या बाजूला एक्सच्या जागेवरती काहीतरी दुसरीच व्हॅल्यू आलेली आहे. पण फॉर्म्युला तर आपण लॉगचाच वापरणार, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, पण जी कोणी व्हॅल्यू असन त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. जी कोणी व्हॅल्यू असन त्या व्हॅल्यूच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. तर यो रूल लक्षात ठेवा, जी कोणी व्हॅल्यू एक्सच्या जागेवरती आलेली असन त्याच्या डेरिव्हेटिव्हनं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. चालतं, तर बघा आपला फर्स्ट क्वेश्चन चालू होता ज्यामध्ये आपल्याला लागतंय डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. बघा, वाय आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे दोन्ही साईडला dy/dx लावलं. बघा, दोन्ही साईडला dy/dx लावलं. आपल्याला माहिती आहे वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy/dx, आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आत्ताच बघितला आपण, ई रेस टू एक्सचा 100 वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्या, 1000 वेळेस घ्या, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतो. तर आपण पुट केलं ई रेस टू एक्स. त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आपल्याला 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याच्यामध्ये. मग पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, दोन्ही साईडला d/dx लिहिलं. मग आपल्याला माहिती आहे dy/dxचा डेरिव्हेटिव्ह राहतो d2y/dx2. सेकंड स्टेपमध्ये याचं तर आपलं d2y/dx2. आणि बघा पुन्हा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्स. मग दोन्हीचं उत्तर ई रेस टू एक्सच आलं.
परंतु इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 0, बरोबर. एक्सची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0 दिलेली आहे. मग आपण इथं dy/dx मध्ये ईच्या डोक्यावरती x होता, तिथं 0 पुट केलं. d2y/dx2 मध्ये सुद्धा ईच्या डोक्यावरती x आहे बघा, ईच्या डोक्यावरती x आहे. दोघांमध्ये x जागेवरती 0 पुट केलं आणि एनी नंबर रेस टू 0 त्याची व्हॅल्यू असते 1. कोणत्याही नंबरच्या डोक्यावरती 0 असन किंवा कोणत्याही लेटरच्या डोक्यावरती 0 असन त्याची व्हॅल्यू असते 1. तर आपण लिहिलं दोघांचा आन्सर 1. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा रेडियस ऑफ कर्वेचरचा. हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर. 1 + dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर पॉवरमध्ये 3/2. तर हा फॉर्म्युला असं लिहून पाठ करा वाटलंच तर. 1 + dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू पॉवरमध्ये 3/2 डिवाइडमध्ये d2y/dx2 डिवाइडमध्ये d2y/dx2. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग आपण इथं व्हॅल्यू पुट करू बघा. dy/dxच्या जागेवरती 1 येणार, इथं d2y/dx2च्या जागेवर पण 1 येणार. मग आलं इथं बघा 1 पुट केलं, इथं पण 1 पुट केलं. मग ब्रॅकेटमध्ये 1 + 1 2 झालं, 2च्या डोक्यावर 3/2. याला आपला आन्सर इथं बघा 2च्या पॉवरमध्ये 3/2. आणि त्याला कॅल्सीमध्ये पुट करा, ते येतं 2.828. त्याचा आन्सर येतं 2.828. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. तर बघा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, y दिलेला असणार, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, तिथून आपल्याला dy/dx भेटणार. त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार, तिथून आपल्याला d2y/dx2 भेटणार. याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू जी असेल ती पुट करायची आणि लास्टला आपला हा जो फॉर्म्युला दिलेला आहे आता रेडियस ऑफ कर्वेचरचा त्याच्यामध्ये पुटअप करायचं. असे आपले स्टेप्स आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे y = x3. रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड करायचं आहे. y = x3 साठी इथं x ची व्हॅल्यू दिलेली 2, y ची व्हॅल्यू दिलेली 1. इक्वेशन आहे y = x3 म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला हा वाला. x⁻n चा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे n(x⁻n-1), बरोबर. n(x⁻n-1). याला अजून थोडंसं शॉर्टकटमध्ये समजून घेऊ की x⁻n चा फॉर्म्युला कसा यूज करायचा. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴ आहे, तर 4x⁴ - 1 4 - 1 पॉवरमध्ये होतं 3, म्हणजे जो 4 आहे यो खाली आला आणि डोक्यावरती 1 कमी झाला, असं त्याला शॉर्टकटमध्ये आपण त्याला लक्षात ठेवू. सपोज x⁵ असेल तर 5 खाली येणार, पॉवरमध्ये 1 कमी होणार म्हणजे 4. x⁵चा डेरिव्हेटिव्ह 5x⁴. x³ डेरिव्हेटिव्ह असणार 3x², बरोबर. 3 खाली आलं आणि xच्या पॉवरमध्ये 1 कमी झालं म्हणजे 2 झाले. अशा टाईपमध्ये त्याला आपण लक्षात ठेवू शकतो. तर इथं x⁻n चा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे y = x³ साठी. मग बघा y = x³ साठी डेरिव्हेटिव्ह घेतला बघा. पहिल्यांदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहिला, मग दोन्ही साईडला dy/dx लावला. लेफ्ट साईडला y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx झाला. राईट साईडला बघा x³ आहे, x³ चा डेरिव्हेटिव्ह झाला 3x². x³ चा डेरिव्हेटिव्ह झाला 3x². झालं 3x². हे झालं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह. मग पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही बाजूंना डेरिव्हेटिव्ह लावला बघा, लेफ्टला पण आणि राईटला पण. राईटला 3 कॉन्स्टंट नंबर होता बघा, हा 3 कॉन्स्टंट होता, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिला. आणि इथं आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x². x² चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. x² चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. इथं 3 × 2 केलं, 3 दुने इथं आलं 6, 3 दुने इथं आलं 6, म्हणजे d2y/dx2 ची व्हॅल्यू आली 6x. d2y/dx2 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 6x. मग बघा दोन्ही व्हॅल्यू भेटल्या. आता x ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे, ती आपण पुट करू. जिथं जिथं x होतं तिथं बघा dy/dx मध्ये x आहे, 3 × x², x². तर 3 × 2² x ची व्हॅल्यू 2 पुट केली. याला जर सॉल्व्ह केलं 2² 4 4 त्रिक 12, उत्तर आलं आपलं 12. dy/dx ची व्हॅल्यू आली आपली 12. मग इथं बघा 6x आहे, म्हणजे 6 × x, 6 × x, x ची व्हॅल्यू इथं पुट केली 2, x ची व्हॅल्यू इथं पुट केली 2, 6 × 2 त्याचं उत्तर आलं 12. मग दोन्ही व्हॅल्यू आपण dy/dx आणि d2y/dx2 ची व्हॅल्यू आपण या रेडियस ऑफ कर्वेचरच्या इक्वेशनमध्ये इथं पुट केली. dy/dxच्या जागेवर 12, d2y/dx2च्या जागेवरती 12. इथं दिसायला 1 + 12चा स्क्वेअर, 1 + 12चा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर राहतो 144, 144. त्याच्यामध्ये 1 मिळवला 145, त्याच्या डोक्यावरती 3/2. ही व्हॅल्यू जशाल तसं आपण जर कॅल्सीमध्ये पुट केली, आपल्याला उत्तर भेटतं 145.5. आपल्याला आन्सर भेटतं त्याचं 145.5. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे y² = 4ax. फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द कर्व y² = 4ax at a, 2a. at a, 2a.
तर बघा इक्वेशन आपण लिहिलं y² = 4ax लिहून ठेवले. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही बाजूंना d/dx लावलं. d/dx चालतं. दोन्ही बाजूंना d/dx लावलं. y² सोबत पण d/dx, 4ax सोबत पण d/dx. इथपर्यंत आलो आपण. आता इथून पुढे फॉर्म्युलाचा विचार करायचा. यो दिसतोय रेस टू n वाला फॉर्म्युला, पण तो y² आहे. चालतं. बघा इथं लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ y². काय म्हटलं रेस टू n चा फॉर्म्युला 2y. बरोबर. y² चा डेरिव्हेटिव्ह 2y. पण यो x नाहीये, तो कोण आहे y, म्हणजे x ची जागा y न घेतली म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय, म्हणजे 2y इंटू dy/dx. y² चा डेरिव्हेटिव्ह येणार 2y इंटू dy/dx. मग तेच लिहिलं बघा 2y इंटू dy/dx. राईट साईडला बघा 4ax आहे. तर जो 4a आहे बघा आपला, जो 4a आहे तो कॉन्स्टंट आहे. जो 4a आहे तो काय कॉन्स्टंट आहे, तो तसाच लिहिला बाहेर 4a कॉन्स्टंट. आणि इथं x आहे, xचा डेरिव्हेटिव्ह झाला 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x झाला 1. म्हणजे जो 2y मल्टिप्लायमध्ये इकडे आला डिवाइडमध्ये गेला बघा, मल्टिप्लायमधला 2y. तर इथं असं दिसतंय 4a / 2y. तर इथं 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. चालतं. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2a / y. आपला आन्सर आला 2a / y. हे आलं dy/dx. मग आपल्याला परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं dy/dx आहे, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह लावला बघा dy/dx. इकडे 2a अपॉन y आहे, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह लावला 2a अपॉन y. आता ह्याच्यामधून बघा लेफ्ट साईडला d2y/dx2 झालं, पण राईट साईडला 2a कॉन्स्टंट नंबर, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला. तिथं उरलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/y. मग आत्ताच आपण बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/y. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x गेलो आपण. आपल्याला माहिती आहे 1/y चा डेरिव्हेटिव्ह तो -1/y². -1/y². परंतु y आला होता म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड बाय dy/dx. y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. जर याला आता व्यवस्थित लिहिलं तर d2y/dx2 बरोबर आपल्याला भेटणार -2a अपॉन y² इंटू dy/dx इंटू जी के dy/dx ची व्हॅल्यू असणार ती. तर असं आपल्याला आलं d2y/dx2 ची व्हॅल्यू. आता आपण याच्या जागेवरती x ची व्हॅल्यू a पुट करू बघा, जिथं जिथे x आहे, आणि y ची व्हॅल्यू 2a पुट करू. मग बघा आपल्या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर आपल्याकडं दोन्ही याच्यामध्ये बघा इथं पण y दिसतोय, बरोबर, आणि इकडं सुद्धा y चा स्क्वेअर दिसतोय. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला 2a पुट करायची. मग पुट करू. मग बघा पुट y = 2a. y च्या जागेवर 2a पुट केलं तर बघा dy/dx ची व्हॅल्यू जर बघितली तर वरती 2a डिवाइडमध्ये y. y च्या जागेवर कोण आला 2a आला. y च्या जागेवर 2a आला. दोन्ही पण 2a काय झाले कॅन्सल झाले. dy/dx ची व्हॅल्यू आली 1. dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला भेटली इथून 1. चालतं. dy/dx ची व्हॅल्यू भेटली 1. मग d2y/dx2 मध्ये पण बघा d2y/dx2 मध्ये y चा स्क्वेअर होता डिवाइडमध्ये बघा -2a dy/dx. d2y/dx2 चं इक्वेशन होतं बघा -2a अपॉन y चा स्क्वेअर इंटू dy/dx. तर हे जे इंटू dy/dx आहे याची व्हॅल्यू आली 1, बरोबर. y² ची व्हॅल्यू y च्या जागेवर 2a पुट केलं. मग इथं काय झालं वरती आहे -2a आणि डिवाइडमध्ये 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a². 2 1 जा 2, 2 2 जा 4, a सोबत स्क्वेअर कॅन्सल, म्हणून आपलं आन्सर आलं -1/2a. d2y/dx2 चा आन्सर आला आपलं -1/2a. आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं बघा याचं रेडियस ऑफ कर्वेचर, बरोबर. याची आपल्याला काय फाइंड करायची, रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड करायची. मग बघा रेडियस ऑफ कर्वेचरसाठी आपला फॉर्म्युला काय होता, रो = ब्रॅकेटमध्ये 1 + dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू 3/2 डिवाइडमध्ये d2y/dx2. यो आपला फॉर्म्युला आहे. 1 + dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू 3/2 डिवाइड बाय d2y/dx2. हा आपला फॉर्म्युला आहे. चालतं. मग आता त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुटअप करणार. बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुटअप करणार. तर आपली dy/dx ची व्हॅल्यू 1 आहे. बघा मग इथे येणार ब्रॅकेटमध्ये 1 + ब्रॅकेटमध्ये 1 चा स्क्वेअर रेस टू 3/2 आणि d2y/dx2 ची व्हॅल्यू -2a डिवाइडमध्ये 1/-2a. आता इथं जर बघितलं तर 1 + 1 2 झालं. 2 च्या पॉवरमध्ये 3/2 आहे. 2 च्या पॉवरमध्ये 3/2 आहे.
आणि डिवाइड मधलं 2a वरती जर गेलं बरोबर डिवाइड मध्ये ते मल्टिप्लाय होणार मल्टिप्लाइड बाय 2a आणि मायनस चिन्ह समोर चालतं बघा 2a वर गेलं मल्टिप्लाइड बाय 2a 2 च्या पॉवर मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे त्याला असं सॉल्व्ह करतो आपण बघा पॉवर मध्ये 3/2 प्लस पॉवर मध्ये 1 2 तर कॉमन आहे दोघांचा बरोबर 2 काय कॉमन आहे तर ते येणार 2^5/2 बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 3/2 प्लस 1चं ते येणार 2^5/2 ते येणार 2^5/2 इंटू ए आपण मायनस चिन्ह लावत नाही प्लस मध्येच लिहितो तर 2^5/2 इंटू ए आपलं आन्सर आलं 2^5/2 मल्टिप्लाइड बाय ए 2^5/2 मल्टिप्लाइड बाय ए याला आपलं फायनल आन्सर बघा नेक्स्ट क्वेश्चन आता हे टेलिग्राफ वायरचा जो क्वेश्चन आहे यो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते एकदा परत बघून घेऊ आपण जे लिहिले होते बघा एक log x चा फॉर्म्युला लागणार आहे बघा तिथं log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x पण x ची जागा ज्याने कोणी घेतली असेल तो तिथं दिसणार त्याच्यानंतर sec x चा डेरिव्हेटिव्ह लागणार आहे sec x * tan x आणि सपोज x/ai याचा डेरिव्हेटिव्ह जर विचारला तर बघा आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जातात जो की डिवाइड मधला a आहे ते 1/a बाहेर गेला x चा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाणार म्हणजे ते येतं 1/a चालतं x/a चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/a x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला मग उत्तर आलं आपलं 1/a तर असे काही 3 फॉर्म्युले लागणार आहे बघा मग सगळ्यात पहिले आपण बघू इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला ते इक्वेशन दिलेलं आहे बघा y = a log of sec x बघा आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नुसार इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे y चं आणि जे गोल केलेलं आहे बघा sec x/a या आपला आन्सर आणायचं आहे तर y = a log of sec x/a असं इक्वेशन दिलं त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो जे काही इक्वेशन दिलं त्याचा घेतला मग डेरिव्हेटिव्ह इकडं लावलं d/dx इकडं पण लेफ्ट साईडला लावलं बघा d/dx राईट साईडला पण दिलं d/dx a कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिला मग बघा दिसतोय तर a कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपल्याला दिसतोय तर log x बरोबर बघा आता डब्बा म्हणजे x आहे असं समजा जो डब्बा इथं ड्रॉ केला तो x आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x आपल्याला दिसते तर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x असतो 1/x पण x ची जागा कोणी घेतली sec x/a न त्याच्या डेरिव्हेटिव्हनं आपण इथं मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x/a बघा log x चा डेरिव्हेटिव्ह डब्यामध्ये x च्या जागेवर sec x/a ते काही पण असू द्या पण फॉर्म्युलाचा पहिले लॉग आला म्हणून लॉगचाच वापरला log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x पण x ची जागा घेतली होती sec x/a न तो लिहिला त्याच्या डेरिव्हेटिव्हने इथं मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x/a मग बघा ही जी व्हॅल्यू एवढी dy/dx 1/sec x/a तसंच राहणार बघा dy/dx 1/sec x/a तसंच लिहिलं sec x चा डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं तर आपण इथं तर sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec x * tan x sec x * tan x बरोबर sec x चा डेरिव्हेटिव्ह राहतो sec x * tan x तर बघा sec x * tan x लिहिलं इथं पण परत एकदा x ची जागा घेतली होती x/a न त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केला x ची जागा घेतली होती x/a न त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केला आता जेव्हा इथं sec x * tan x केलं तर डिवाइड मधला sec x न्यूमरेटर मधला sec x दोन्ही आपापसात झाले कॅन्सल इथं उरला फक्त a tan x/a इथं उरला फक्त a tan x/a a उरला आणि tan x/a उरला त्याच्यानंतर यो जो डेरिव्हेटिव्ह ऑफ x/a आहे आत्ता सांगितलं x/a चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला त्याचं उत्तर आलं 1/a म्हणून हा a आणि हा a दोन्ही कॅन्सल झाले इथं फक्त आन्सर उरलं आपलं tan x/a dy/dx चं आन्सर उरलं tan x/a आता याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला म्हणून म्हटलं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x त्याच्यानंतर दोन्ही बाजूंना d/dx लावलं दोन्ही साईडला d/dx दिलं इकडं झालं d2y/dx2 आत्ताच आपण एक फॉर्म्युला बघितलं होता tan x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x होता sec स्क्वेअर x/a चालतं सुरुवातीला म्हटलं होतं तो फॉर्म्युला लक्षात ठेवा tan x चा डेरिव्हेटिव्ह झाला sec स्क्वेअर x पण x ची जागा घेतली x/a न त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x/a आपल्याला माहिती आहे x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 म्हणून त्याचं उत्तर आलं 1/a बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x/a आलं 1/a आणि यो sec स्क्वेअर x/a जशाच्या तसा खाली लिहिलं याला आपलं d2y/dx2 मग आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे बघा 1 + dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2
डिवाइड बाय d2y/dx2. हा जो dy बाय dx आहे त्याच्या जागेवर dy बाय dx ची व्हॅल्यू लिहिली tan x, परंतु त्याचा स्क्वेअर होता तर इथं झालं tan स्क्वेअर x, इथं झालं tan स्क्वेअर x. त्याच्यानंतर d2y बाय dx2 ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इथं लिहिली बघा 1 बाय sec स्क्वेअर x बाय. आता एक आयडेंटिटी इथं लक्षात ठेवायची, 1 प्लस tan स्क्वेअर x राहतं sec स्क्वेअर x, 1 प्लस tan स्क्वेअर x राहतं sec स्क्वेअर x, 1 प्लस tan स्क्वेअर x राहतं sec स्क्वेअर x. मग जो 1 प्लस tan स्क्वेअर x आहे याच्या जागेवर लिहिला आपण sec स्क्वेअर x. 1 प्लस tan स्क्वेअर x च्या जागेवर लिहिलं sec स्क्वेअर x. जो 1 प्लस tan स्क्वेअर x बाय a तिथं आलं sec स्क्वेअर x बाय a. वरती 3/2 आहे. तर आता बघा हा 2 आणि हा 2 आपापसात कॅन्सल झाला. डिवाइडमध्ये सेकचा स्क्वेअर होता, न्यूमरेटरमध्ये सेकचा क्यूब होता. हा स्क्वेअर कॅन्सल झाला, हा क्यूब कॅन्सल झाला, म्हणजे तिथं फक्त उरलं सेक एक्स बाय. बरोबर, वरती बघा सेकचा क्यूब होता, डिवाइडमध्ये सेकचा स्क्वेअर होता, स्क्वेअर क्यूब कॅन्सल झालं, सेक तसंच उरलं आणि यो ए मल्टिप्लायमध्ये गेला वरती. म्हणून आपलं आन्सर आलं रो इज इक्वल टू ए सेक एक्स बाय. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा, रो इज इक्वल टू ए सेक एक्स बाय, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्यानंतर कधी कधी प्रॉब्लेममध्ये आपल्याला कर्वेचर काढा म्हणतात. कर्वेचर म्हणजे 1/रो रोची व्हॅल्यू. कर्वेचर म्हणजे 1/रो रोची व्हॅल्यू. ती जर फाइंड आउट करण्यासाठी विचारली कधी क्वेश्चनमध्ये, तर 1/रो म्हणजे याला रिव्हर्स करा, एला डिवाइडमध्ये घ्या 1/a, सेकला डिवाइडमध्ये घ्या 1/sec, आणि 1/sec म्हणजेच असतो कॉस. 1/sec म्हणजेच असतो कॉस. तर याला आपलं 1/रो इज इक्वल टू 1/a कॉस एक्स बाय ए. 1/a cos x by a. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड करायची आहे. y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स. बघा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही बाजूंना डी बाय डी एक्स. बघा या स्टेप प्रत्येक प्रॉब्लेमच्या सेम आहे, इथं काहीच आपण सॉल्वच करत नाही, जे काही दिलं तेच आपण लिहितो. सॉल्व तर इथून पुढे चालू होणार. याचा फॉर्म्युला काय, तर काय दिसतं आपल्याला लॉग. बरोबर, लॉग दिसतोय. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x दिसतो इथं. जो लॉग एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, पण एक्सची जागा साइन एक्सने घेतली म्हणून लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x. लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x. एक्सची जागा साइन एक्सने घेतली म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. एक्सची जागा साइन एक्सने घेतली म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह इथं कॉस आला, साईनचा डेरिव्हेटिव्ह इथं कॉस आला. डिवाइडमध्ये साईन, न्यूमरेटरमध्ये कॉस, कॉस भागिले साईन, कॉस भागिले साईन असतं कॉट, कॉस भागिले साईन असतं कॉट. बघा इथं लिहिलं कॉस भागिले साईन असतं कॉट एक्स, म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू आली आपली कॉट एक्स. आणि याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला दुसऱ्यांदा, तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कोसेक स्क्वेअर एक्स मायनसमध्ये. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनसमध्ये कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनसमध्ये कोसेक स्क्वेअर एक्स. याला जर सॉल्व केलं आता तर एक्सची व्हॅल्यू होती π/2. बघा एक्सची व्हॅल्यू π/2 आहे. तिथं सांगून देतो की कॉट π/2, कॉट π/2 म्हणजेच कॉट 90 डिग्री, त्याची व्हॅल्यू असते 0, आणि कोसेक π/2 त्याची व्हॅल्यू असते 1. कोसेक π/2 साईन π/2 ची व्हॅल्यू असते 1. कोसेकच्या उलट साईन असतं त्याची व्हॅल्यू असते 1. इथं आपण पुट केलं dy बाय dx मध्ये, एक्सच्या जागेवर π/2 पुट केलं, त्याची व्हॅल्यू आली 0, आणि इथं कोसेक स्क्वेअर एक्स होतं, एक्सची व्हॅल्यू π/2 होती, ती पुट केली तर कोसेक π/2 ची व्हॅल्यू आहे 1. 1चा स्क्वेअर केला तर ते 1च येणार, पण हे जे मायनस लावलं इथं तर ते आपलं फॉर्म्युलाच आहे बघा, सुरुवातीचा फॉर्म्युल्यामध्येच आहे ते, म्हणून याची व्हॅल्यू आली -1. आता याला आपण पुट करू. बघा d2y बाय dx 1 प्लस dy बाय dxचा स्क्वेअर पॉवरमध्ये 3/2 डिवाइड बाय d2y बाय dx2. dy बाय dxच्या जागेवर 0 आलं त्याची व्हॅल्यू, d2y बाय dx2च्या जागेवर -1 आलं त्याची व्हॅल्यू. आता वरती 1 डिवाइडमध्ये -1 असं आपल्याला उत्तर आलेलं आहे. 1/-1 -1च असतं, आणि मायनसमध्ये आपण उत्तर लिहित नाही, त्याला आपण प्लसमध्ये लिहिलं. तर मायनसमध्ये उत्तर लिहित नाही, त्याला प्लसमध्ये लिहिलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर फॉर द कर्व y इज इक्वल टू 2 sin x मायनस sin 2x. तर आपल्याला माहिती आहे साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. जे काही इक्वेशन दिलं ते लिहिलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिलं. त्याच्यानंतर दोन्ही साईडला डी बाय dx लिहिलं. डेरिव्हेटिव्ह घेतला, yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx झाला. 2 कॉन्स्टंट जसेल तसं लिहिलं खाली. इथं फक्त याचं उत्तर काढायचं, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिलं. बघा पहिली स्टेप.
डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स झालं कॉस एक्स. त्यानंतर परत एकदा इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स झालं कॉस एक्स, पण साइन 2x होतं, उत्तर आलं कॉस 2x. एक्सची जागा 2x न घेतली म्हणून 2xच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं. म्हणून 2xच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं तर 2xचा डेरिव्हेटिव्ह असतो 2, बरोबर. कॉन्स्टंट नंबर 2, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 2xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2 असतो. तर तोच इथं बघा 2 इथं लिहून टाकला समोर. बाकी जशाल तसं बघा dy/dx जशाल तसं, 2 जशाल तसं, कॉस एक्स तसंच, ए मायनस तसंच, कॉस 2x तसंच, ए 2xचा डेरिव्हेटिव्ह आला आपला 2, तो इथं लिहून टाकला. हे झालं आपलं dy/dx. याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे पुन्हा सगळीकडे dy/dx लावायचा बघा. डेरिव्हेटिव्ह पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy/dxचा डेरिव्हेटिव्ह झाला d2y/dx2, तो तसंच कंटिन्यू राहतो पुढं. हे 2 कॉन्स्टंट नंबर बघा शेवटपर्यंत तसंच. इथं दिसायला कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला बघा मायनस साइन एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस साइन एक्स. हे -2 जसे तसे होतं, -2 जशाल तसे. परत एकदा कॉस 2xचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x, कॉस 2xचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x आणि 2x आलं म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x ने मल्टिप्लाय. मग बघा 2xचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे 2 होणार आहे. यो 2 आणि यो 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 4, बरोबर. 2 मल्टिप्लाइड बाय 2 ते आलं 4 आणि मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस ते झालं प्लस, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस ते झालं प्लस. बघा ही व्हॅल्यू पहिले लिहून टाकू इथं. 2 तसंच, साइन एक्स तसंच, फक्त मायनसला बाहेर लिहिलं, -2 साइन एक्स. आता इकडची व्हॅल्यू लिहायची तर 2 × 2 किती झाले 4 झाले, हे लिहिलं बघा 4. हे मायनस मायनस एक प्लस झालं, हे लिहिलं इथं प्लस आणि यो साइन 2x जशाला तसा आलं -2 साइन एक्स प्लस 4 साइन 2x. जिथं जिथं x आहे आता बघा एक्सची व्हॅल्यू त्यांनी π/2 दिलेली आहे. जिथं जिथं x आहे क्वेश्चनमध्ये तिथं तिथं आपण π/2 व्हॅल्यू पुट करू. बघा मग जिथं जिथं x होतं कॉसच्या बाजूला x होतं, कॉसच्या बाजूला कॉस 2xच्या बाजूला 2च्या बाजूला x होतं. तर हे 2 कॅन्सल झालं. आपलं इथं उरलं बघा कॉस π/2 आणि इथं उरलं कॉस π. तर कॉस π/2 ची व्हॅल्यू असते 0 आणि कॉस π ची व्हॅल्यू आहे -1. ती पुट केली आपण बघा 2 दोघांमधलं कॉमन घेतला बाहेर. कॉस π/2 ची व्हॅल्यू पुट केली 0, कॉस π ची व्हॅल्यू पुट केली -1, यो मायनस तो प्लस झाला म्हणून आपल्याला तिथं भेटलं 2 × +1 2, 2 × +1 2. चालतं. याला वाटलंच तर व्यवस्थित हळूहळू सॉल्व करून बघा आणि एक एक व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करून बघा. कॉस π म्हणजे कॉस 180 असते, कॉस π/2 म्हणजे कॉस 90 असते. कॅल्सीमध्ये पुट करताना असं पुट करा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याच्यामध्ये पण ठेवलं बघा एक्सच्या जागेवर π/2, एक्सच्या जागेवर π/2. साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1, साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1 आणि साइन π ची व्हॅल्यू आहे 0. 0 × एनिथिंग ही व्हॅल्यू 0 झाली आणि तर -2 × 1 -2 आलं. आता आपल्याला दोघांची व्हॅल्यू भेटली dy/dx आणि d2y/dx2 ची. ती व्हॅल्यू आपण पुट करू. इथं पुट केली बघा. dy/dx ची व्हॅल्यू +2, बरोबर. dy/dx ची व्हॅल्यू इथं +2 पुट केली आणि d2y/dx2 ची व्हॅल्यू इथं -2 पुट केली. आता +2 पुट केल्याच्या नंतर 2चा स्क्वेअर इथं होणार 4, बघा 1 + 4 होऊन जाणार आतमध्ये आणि 1 + 4 येणार 5. 5च्या पॉवरमध्ये 3/2 /2 असं बी ठेवलं तरी पण चालेल किंवा त्याला सॉल्व केलं तर तिथं 5.59. त्याला सॉल्व केलं तर तिथं 5.59. बघा लास्ट क्वेश्चन याच्यामध्ये डायरेक्ट सॉल्व केलं आणि ते पुढचं सोडवलं नाही, कारण की तोच प्रॉब्लेम जो आपण सेकंड नंबरला बघितला होता. y = e⁻x आपलं फंक्शन आहे बघा. त्याचा किती वेळेस बी डेरिव्हेटिव्ह घ्या, उत्तर त्याचं e⁻x येतं, e⁻x येतं. फक्त याच्यामध्ये एक पॉईंट नवीन आहे की तिथं व्हॅल्यू नाही दिली आपल्याला. इथं एक वाक्य दिलं क्रॉसेस y ॲक्सिसला क्रॉस करते, याचा अर्थ x ची व्हॅल्यू 0 आहे. चालतं. मागच्या प्रॉब्लेममध्ये x ची व्हॅल्यू दिलेली होती, इथं x ची व्हॅल्यू दिली नाही. वाक्य दिलं क्रॉसेस द y ॲक्सिस, असं वाक्य आलं क्रॉसेस द y ॲक्सिस, तर x ची व्हॅल्यू 0 घ्यायची. बघा एक्सच्या जागेवरती आपण इथं 0 घेतलं आणि एनी नंबर रेस टू 0 त्याची व्हॅल्यू 1 येते. इथून पुढे सेम प्रॉब्लेम आहे तो, फक्त एवढा चेंज होतं, हे चेंज लक्षात ठेवा. चालतंय. तर हे आपले काही प्रॉब्लेम होते रेडियस ऑफ कर्वेचरचे. याच्यामध्ये सिमिलर टाईपचे क्वेश्चन म्हणजे जशाल तसे क्वेश्चन येऊ शकतात. याच्यामध्ये व्हॅल्यू पण चेंज होत नाही, म्हणून जेवढे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आहे एवढे व्यवस्थित करा. अजून काही असतील तर त्याचा मी सेकंड पार्ट बनवून अपलोड करेल, परंतु सध्यासाठी एवढे जे क्वेश्चन आहे एवढे एकदम व्यवस्थित करून ठेवा.
जशाला तसे क्वेश्चन पडतात. स्टार्टिंगला जे फॉर्म्युले सांगितले तेवढेच फॉर्म्युले आपण याच्यात यूज केले. तेवढे फॉर्म्युले लर्न करा. त्याच्यावरतीच तुमचे 4 मार्क याच्यामध्ये कन्फर्म होऊन जाणार. चालते. आता आपला नेक्स्ट टॉपिक राहणार आहे मॅक्झिमा मिनिमा. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार.